छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला। मात्र कोर्टाचं कामकाज आणि त्यानंतरच्या सुट्टीमुळे 2 दिवस प्रशांत कोरटकरचा याच कळंबा कारागृहामध्ये मुक्काम आहे तो वाढून राहिला होता। आज मात्र प्रशांत कोरटकर याच कळंबा कारागृहातून बाहेर पडणार आहे। साधारण 12 वाजेपर्यंत कोर्टाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणाहून प्रशांत कोरटकरला बाहेर काढलं जाईल। प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी कोर्टाकडे एक विनंती केलेली आहे की कारागृहामधून बाहेर पडल्यानंतर प्रशांत कोरटकरला घरापर्यंत पोहोचेपर्यंत सुरक्षा व्यवस्था आहे ती द्यावी, अशा पद्धतीची विनंती आहे ती कोर्टासमोर केलेली आहे। आणि ती सगळी कागदपत्र काही वेळात या ठिकाणी कळंबा कारागृहाची जी पेटी असते त्यामध्ये त्याचं जे टपाल आहे ते येईल आणि त्याच्यानंतर कारागृहाच्या बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थानं सुरू होईल। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो त्यावेळी तैनात केला जाईल, कारण आपल्याला माहिती आहे की कोर्टात हजर करताना असेल ज्या पद्धतीनं गोंधळ उडाला होता, ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे कोल्हापूर पोलीस देखील या ठिकाणी सतर्क आहेत। एकूणच जर बघितलं तर कोर्टाची प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यानंतरच प्रशांत कोरटकर आहे तो आज या कळंबा कारागृहामधून बाहेर पडेल। साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत ही कोर्टाची सगळी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल आणि त्याच्यानंतर कळंबा कारागृहाला कळवलं जाईल। कोर्टाचे जे सगळ्या सूचना आहेत, आदेश आहेत ते कळंबा कारागृहापर्यंत पोहोचतील, पोलिसांपर्यंतच्या त्या सगळ्या सूचना आहेत त्या पोहोचतील आणि त्याच्यानंतरच प्रशांत कोरटकर या कळंबा कारागृहातून बाहेर पडेल। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।